हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजची रेसिपी आहे मस्त असे खुसखुशीत कोथिंबीर वडी. पहिल्यांदा आपण काय करूया, कोथिंबीर घेऊया आणि मग निवडूया. छान स्वच्छ निवडून घेऊया तिला. चांगलं स्वच्छ निवडून घेतल्याच्या नंतर आपण धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतली ना की मग आपण तिला थोडीशी सुकवून घेऊया, जेणेकरून त्यातलं पाणी वगैरे आहे ना सगळं निथळून टाकायचं. नाही तर मग आपल्याला जास्त बेसन पीठ लागेल त्यानुसार. हे बघा, माझं आता धुवून झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. एकदम बारीक पण नाही, एकदम असं जाड पण नाही, मीडियम साईजने कट करून घेऊया. कट करून झाल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला. छानपैकी असं कट करून झालेलं आहे. परत जेवढी राहिली तेवढी सगळी कट करून घ्यायची. त्यात 1 वाटी बेसन टाकायचं, परत अर्धी वाटी टाकायची, म्हणजे जेवढं लागेल तेवढं. 1 चमचा तीळ टाकायचं, हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. ऑलरेडी पाणी असतं कोथिंबीरमध्ये, पण ते जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पातळ होते. थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आपण. छान असं मळून घेतल्याच्या नंतर आपण त्याचे 2 छोटे छोटे गोळे बनवूया. जास्त कोथिंबीर असेल तर तुम्ही एकच बनवू शकता. माझ्याकडे आता 1 गड्डी आहे कोथिंबीर, त्यामुळे मी 2 गोळे बनवते छोटे छोटे. हे बघा, माझे असे बनवून झालेले आहेत. त्यानंतर आपण एक चाळणी घ्यायची, त्याला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं. एकदम थोडंसं लावून घ्यायचं. एका साईडला पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर ती चाळणी ठेवायची. पाणी गरम झाल्याच्या नंतर ते आपण कोथिंबीरच्या वड्या ज्या बनवल्या होत्या ना गोल गोळे, ते आपण त्याच्यावर ठेवूया आणि 15 ते 20 मिनिट वाफवून घेऊया झाकण मारून. मध्ये मध्ये चेक करत राहायचं शिजले का नाही ते. त्यामुळं आपल्याला कळेल की ते व्यवस्थित शिजेल असं. छान असे आपले हे शिजून झालेले आहेत कोथिंबीरच्या वड्या. आता त्याला आपण गार करून घेऊ आणि मग कट करून घेऊया. हे बघा, असे कट झाले पाहिजे, नाही तर मग ते सुरीला लागतं ना, त्यामुळे व्यवस्थित कट नाही होत. जरी सुरीला लागलं तरी तुम्ही आहे ना त्याचं एकदम साईडचं पूर्ण काढून घ्यायचं पहिले आणि मग कट करायला घ्यायचं. छान असे पातळ पातळ लेअरमध्ये कट करून घ्यायचे. मी आता सर्व कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, सर्व माझे कट करून झालेले आहेत. आता आपण कढईत तेल घालूया. त्यात आपण वडे तळायला घेऊया, वडी. हे बघा, आपल्या असे वड्या तळून तयार होतात ते छानपैकी. मध्ये फुटत नाही वगैरे, काहीही होत नाही. एकदम असं चांगल्या प्रकारे तळून होतात आणि खायला एकदम कुरकुरीत आणि छान लागतात. हे बघा, माझे असे तळून झालेले आहेत वड्या. आता सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी. आहे तेवढे पण सगळे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.